नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं सानिकाच्या फर्स्ट यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि मी तुम्हाला आज घेऊन चाललेली आहे माहेश्वरी साडी दाखवण्यासाठी. ती कशी बनते आणि ती किती सुंदर आहे, त्याचं फॅब्रिक आणि ओव्हरऑल. तर घाटावरती नर्मदा मातेचं दर्शन करून आम्ही निघालो होतो दुकानामध्ये माहेश्वरी साडी बघण्यासाठी. आणि घाटावरती राजवाडे वगैरे बघून झाल्यावरती असं झालेलं की चला आता काहीतरी शॉपिंग करायला पाहिजे. मग आम्ही सगळे निघालो आणि तिथे जवळ आसपास फार दुकानं होती साडीची. तर आम्हाला तिथल्या लोकलच्या लोकांनीच ह्या दुकानामध्ये घेऊन गेले की इथे साड्या छान मिळतात, तर आपण इथे जाऊयात म्हणून. तर तिथे मानव हँडलूम नावाचं दुकान होतं आणि आम्हाला तिथे घेऊन गेले. आम्ही तिथे भरपूर साड्या बघितल्या, खूप व्हरायटी बघितल्या आणि त्या दुकानामध्ये खरंच खूप छान छान सुंदर सुंदर साड्या होत्या, त्यांनी आम्हाला दाखवलेल्या. तर मी आणि माझी आई आणि दीदी आम्ही स्पेसिफिक ब्लॅक कलरची साडी बघत होतो, कारण की आम्हाला ब्लॅक माहेश्वरी साडी हवी होती आणि आम्हाला त्यांनी खूप सुंदर व्हरायटी दाखवल्या त्या साड्यांमध्ये. त्याच दुकानाच्या वरती त्यांची स्वतःची फॅक्टरी होती साड्या बनवण्याची छोटीशी, आणि तिथे मोस्ट ऑफ घरांमध्ये हे कॉमन होतं की खाली दुकान आणि वरती त्या साड्यांची फॅक्टरी. तर मला थोडी क्युरियोसिटी होती की कसं असतं, कशी साडी बनते. तर एक मग मी मिनटं. तिथे थोडे त्यांना क्वेश्चन विचारले आणि जाणून घेतलं की काय आहे नक्की. कितना टाइम लगता है एक साड़ी बनाने में? 2 दिन पूरा. तर 2 दिवसांमध्ये एक साडी बनते आणि तेही हातावरती. हे इक्विपमेंट जे पाहताय त्यांनी हे सगळं सेट करून लाईक त्यांना बनवावं लागतं. पुणे. हाँ, बनती होगी, देखी नहीं कभी हमने. ये काम पूरा हाथ से होता है। ओके. ये पूरा हाथ से होता है। यहाँ पे एक साड़ी 2 से 3 दिन में एक साड़ी बनती है, ओके. क्योंकि बहुत बारीकी काम है ना। एक जैसे एक धागा ये डाला, फिर रोका है, फिर चलाया, फिर हाँ. इसको फिर एक धागा डाला, फिर रोका है, फिर चलाया, तो इसमें समय लगता है। तर थोडीफार माहिती जाणून घेतल्यानंतर आम्ही ही काळी साडी घेतलेली आहे, माहेश्वरी साडी, आणि ती खूप सुंदर होती, खरंच खूप सुंदर होती. तर मी तिला घरी आल्यावरती म्हटलं ट्राय करून बघावं की कशी दिसते ती साडी. आणि तिचं कापडही खूप छान होतं, अगदी हँडमेड. हे बघा जवळून पहा, आणि फार सुंदर दिसते ती साडी. तर घालून बघूयात. आणि घातल्यावर ही अतिशय सुंदर दिसते आहे. म्हणजे तुम्ही जर माहेश्वरला जात आहात आणि माहेश्वरी साडी घेतली नाही आहे तर तुम्ही काय घेतलं. तर आय इन्सिस्ट की तुम्ही माहेश्वरला जात असाल तर माहेश्वरी साडीची नक्की शॉपिंग करा. तिथे खूप छान छान व्हरायटी आहेत आणि मलाही तो दिवस फार आवडला, खूप सुंदर गेला. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.